धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी येत्या 11 तारखेला शिर्डी येथे धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार असून पुढचं आंदोलन हे थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांनी मांडली आहे। तर ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते। धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी गेल्या कित्येक दशकांपासून हा लढा सुरू आहे। शेकडो आंदोलनं झाली, मोर्चे, उपोषण, परंतु राज्यकर्ते धनगरांची फसवणूक थांबवण्याचं नाव घेत नाही। जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून 17 सप्टेंबरला आम्ही धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा सुरू केला। या लढ्याचा अंतिम पडाव लवकरच मुंबईच्या आझाद मैदानामध्ये असणार आहे। येणाऱ्या 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी राज्यातील या लढ्यामध्ये आतापर्यंत सहभागी सर्व बांधवांची एक राज्यव्यापी मोठी बैठक होणार असून या बैठकीमध्ये मुंबईतील आझाद मैदानाच्या आंदोलनाची तारीख ठरणार आहे। या लढ्यामध्ये सहभागी व्हावं हे आमंत्रण देण्यासाठी मी आज अकोला जिल्ह्यामध्ये आलोय। फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळेपर्यंत, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईपर्यंत हा लढा तीव्रतेनं लढला जाणार आहे। हा लढा थांबणार नाही।